हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? मस्त पावसाळा चालू आहे, गरमागरम भजी करूया का? मिरची असे मधून कट मारून घेतलेले आहे, जास्त पूर्ण कट करायचा नाही, असा एकच साईडला कट मारून घेतलेले आहे. सगळे मिरची असे कट करून घेतलेत. आता मीठ आहे, धण्याचा आणि जिऱ्याचा कूट घालून मिक्स करून घ्यायचं आणि मिरचीमध्ये दाबून दाबून भरून घ्यायचं. मस्त ना, बघूनच तोंडाला पाणी सुटले ना. 1 कप बेसन घ्यायचं, त्यात ओवा घालायचा, मीठ घालायचं आणि पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं. मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे करायचं. सोडा घालायचा आहे पाव चमचा, त्यावर थोडं पाणी घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता एक एक मिरची घालून भजी सोडून घ्यायची. हवा तसा आकार करून घ्या, कारण ते पोटातच जाणार आहेत. मस्त ना, तुम्हाला जसे सोडता येईल तसे सोडा. मस्त इथं आपले मिरची भजी तयार झालेले आहेत. कोणाकोणाला आवडतात मिरची भजी ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता हे भजी तळून झाल्यावर मी याला कट केलेले आहेत अर्धे अर्धे आणि कडक भजीसुद्धा करून घेतलेले आहेत. आता हे बघा, हे अर्धे कट करून घेतलेत मधून आणि परत ते तेलामध्ये सोडलेले आहेत कडक भजी करण्यासाठी. मुलगी आली पावसातून आणि तिची फरमाईश होती कडक भजी दे म्हणून अर्धे अर्धे करून परत असे कडक करून तळून घेतलेले आहेत. मस्त असे कडक भजी तयार. चला मग पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा बरं. आणि चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.